श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 53. यानंतर दयाळराव स्वामी उत्तर भारतामध्ये तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने सर्वत्र हिंडत राहिले. कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून भागवत धर्माप्रमाणे कृष्ण भक्तीचा संदेश लोकांना सांगत राहिले. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषातून प्रवचन कीर्तन होत राहिली. उत्तर भारतातील संकीर्तन पद्धती आत्मसात करून दयाळराव स्वामी तशी संकीर्तन गावोगावी करायला लागले. ठिकठिकाणी यवनांच्या अत्याचारांच्या खुणा दिसत होत्या. अनेक गावांमध्ये देवालय पाडलेली दिसायची. उत्तम कोरीव काम केलेले स्तंभ रस्त्याच्या कडेला धूळखात पडलेले दिसायचे. बांधावरच्या निवडुंगामध्ये देवतांच्या कान आणि नाक कापून विद्रूप केलेल्या मूर्ती आडव्या पडलेल्या दिसायच्या. कमळ कोरलेले चिरे पडलेले असायचे. पालखीला वाळवी लागलेली दिसायची. एका गावात फारच हृदयद्रावक हकीकत कानावर आली. गावकरी सांगू लागले, गावातील देवीचं देऊळ फोडायला यवन शिपाई आले. देवळात आत घुसले. देवीची मूर्ती फोडायला गाभाऱ्यात शिरले. पुजारी हातापाया पडू लागला. सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणून देतो, पण मूर्ती फोडू नका म्हणून विनवणी करायला लागला. शिपाई बरं म्हणाले. पुजारी दागिने, सोनं, नाणं, चांदीची भांडी असं जे काही होतं ते सगळं घेऊन आला. शिपायांनी ते सगळं घेतलं आणि हसत हसत मूर्तीवर घाव घालायला पुढे आले. पुजाऱ्यानं मूर्तीला मिठी मारली तर आधी पुजाऱ्यावर घाव घातले, मग मूर्ती फोडली आणि मुद्दाम गाय आणून ती देवळात कापली. मंदिराचा विध्वंस केला. तेव्हापासून मंदिर असं भग्न स्वरूपात आहे. मूळ मंदिराच्या जागी मशीद केलीये. देवीच्या आरत्या व्हायच्या त्या जागी आता नमाज पडला जातोय. ही हकीकत ऐकून दयाळराव स्वामींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अनेक गावातील पाठशाळा जाळल्या होत्या. पोथ्या बाहेर आणून पेटवून दिल्या होत्या. संस्कृत शास्त्र शिकवणाऱ्या ब्राह्मणांना भुसकून ठार केलं होतं. वाटेत यवनांच्या अत्याचारांनी गांजलेली माणसं जागोजागी भेटत होती. एक जण सांगू लागला, भावाला ठाणेदारानं बंदीत टाकलंय, त्याला सोडवायला गेलो होतो. भावाला का पकडलं असं विचारलं तर कपाळाला हात लावून तो म्हणाला, काही पिकलंच नाही, पट्टी कोठून भरायची, आणि पट्टी भरली नाही म्हणून बापाच्या नावानं धरणं घेऊन शिपाई आले. बाप अंथरुणाला खेळलेला म्हणून भावालाच धरून नेलं, खोडा अडकवून ठेवून दिलं. दयाळराव स्वामींनी विचारलं, वतनदाराकडे फिर्याद का नाही मांडली? तो दचकून म्हणाला, आगीतून सुटून फुफाट्यात पडावं तसं झालं असतं, नकोच ते. एका ठिकाणी एक कुंभार भेटला. तो गाढवं शोधत हिंडत होता. दयाळराव स्वामी ज्योतिष पाहतात हे कळताच तो पाया पडून म्हणाला, महाराज महाराज, प्रश्न पहा ना माझा. माझी गाढवं सापडतील की नाही ते पाहायचंय मला. कोणी नेली तुझी गाढवं? अंमलदारानं वेठीसाठी धरली होती. 8 दिवस काम करून घेतलं आणि काम झाल्यावर हाकलून दिलं. पण मग अंमलदाराला जाऊन का नाही विचारलं? गेलो होतो ना ठाण्यावर. आधी कोणी दादच नाही दिली. हातापाया पडलो तेव्हा दया येऊन एका शिपायाने सांगितलं, हाकलून दिली तुझी गाढवं, तुझी ते काम संपल्यावर. पण मग तू संतापून जाब नाही विचारलास त्यांना? काय बोलता महाराज, तलवार माझ्या पोटात खुपसून मलाच भोसकलं असतं ना. त्यांच्या हातापाया पडलो म्हणून माझा जीव तरी वाचला. एका ठिकाणी धनगराच्या बायका ऊर बडवून रडत होत्या. चौकशी केली तर कळलं, त्यांची 2 मेंढरं लांडग्यांच्या कळपानं झडप घालून खाल्ली. उरलेली मेंढरं सांभाळून तो पुढे चालला होता तर यवन शिपायांनी तीही पकडली आणि कापण्यासाठी धरून नेली. आता धनगराला जीविताचं साधनच काही उरलं नव्हतं. यवनांचे शिपाई दिसेल त्या गावात शिरत होते. हाताला लागेल ते पळवून नेत होते. तांबटाचं घर दिसलं की त्यानं बनवलेली भांडीच उचलून नेत होते. कोणी हटकरानं घोंगड्या विणून ठेवल्या, त्याच पळवून नेल्या. कोष्ट्यानं दिवस आणि रात्र काम करून हातमागावर वस्त्र विणून ठेवली होती. शिपायांनी घरावर धाड घातली, ती वस्त्रच पळवून नेली. कुण्या घरी देखणी स्त्री दिसली की यवन शिपाई खुशाल ओढून नेत होते. तिच्यावर अत्याचार करीत होते आणि उघडपणे दासी म्हणून परमुलखात नेऊन विकून टाकत होते. भग्न मंदिर दिसायची. आतील काळोखात डोकावून पाहावं तर मूर्तीच नाही. वाटवाघळं गिरट्या घालत असायची. प्रत्येक वाडीमध्ये एखादा पीर दिसायचाच आणि खाटकाचं दुकान तर दिसायचंच. लोकांनी घरात धन पुरलं असेल म्हणून ते काढण्यासाठी यवन सैनिकांनी घरच्या घर खणून काढलेली दिसत होती. दयाळराव स्वामी जिथे जातील तिथे लोक विचारायचे, स्वामी स्वामी, आम्हाला एवढे दुःख क्लेश का भोगायला लागतायत?
स्वामी सांगायचे, दुःख भोगावी लागतात याला कारण आमची पापकर्म. शास्त्र सांगतं, पुण्यकर्म केली की त्याचं फळ म्हणून सुख मिळतं आणि पापकर्म केली की दुःख मिळतं. एखादा श्रोता म्हणायचा, स्वामी पण माझ्या हातून तर पापकर्म घडल्याचं कधी आठवतच नाही. स्वामी म्हणायचे, चोरी, परस्त्रीवर अत्याचार, हिंसा अशी काही शारीरिक पापकर्म तुम्ही केली नसतील, पण वाणीची पाप असतात ना, दुसऱ्याला कठोर बोलणं, खोटं बोलणं, चहाड्या, दुसऱ्याचं मन दुखावणं, ही वाणीची पाप केली म्हणजे फळ म्हणून दुःख भोगावं लागतं. दुसरा एखादा श्रोता उठून म्हणे, पण स्वामी आज सगळ्याच हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत, सगळ्याच समाजाला दुःख भोगावी लागतायत, त्याचं काय कारण? स्वामी सांगायचे, याला कारण आमची सामुदायिक पाप, अनेक अनिष्ट प्रथा आणि रूढी, त्यामुळे समाजाकडून केवढी सामुदायिक पाप घडतायत. अस्पृश्यता, बालविधवांचं केशवपन, वेठबिगारी, गुलामगिरीची प्रथा, यामुळे समाजाकडून केवढी सामुदायिक पाप घडतायत. गुलामांचे शिव्याशाप समाजाला बादल्याशिवाय राहतील का? गुलामगिरीची प्रथा तर किती भयंकर आहे. स्त्री पुरुषांना पकडून गुलाम करायचं, त्यांची पशुसारखी खरेदी विक्री करायची, पशुपेक्षाही हलाखीचं जीवन जगायला लावायचं. आम्ही ही एवढी पाप करायची आणि पुन्हा आमच्या रूढींचंच आम्ही पालन करतोय म्हणून नामानिराळ व्हायचं. पण यातून सुटका होत नाही. सामुदायिक पापांचं फळ म्हणून समाजाला दुःख भोगावंच लागतं. आपापसातली भांडणं, फितुरी, बेदिली यामुळे आम्ही आमचं राज्य घालवलं, परकीयांचं राज्य आलं आणि त्यांचे जुलूम आम्हाला सोसावे लागतात, आम्हाला भोगावे लागतात, म्हणजे समाजाला भोगावे लागतात. श्रोते विचारतात, स्वामी यवनांचं राज्य आता कसं घालवायचं? स्वामी आवेशाने सांगतात, यवनांचं राज्य आपोआप जाणार नाही. आमची बाजू सत्याची आहे. सत्याचा नेहमी विजय होतो असं म्हणून स्वस्थ बसलं तर काही होणार नाही. हा नुसता भाबडा आशावाद ठरेल. यवनांपेक्षाही अधिक बल आपण संपादन केलं पाहिजे. देवांनी जेव्हा बल संपादन केलं तेव्हाच ते दैत्यांचा पराभव करू शकले. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांच्या मागे अनेक राजांचं बळ उभं केलं म्हणूनच कौरवांचा पराभव झाला. शक्ती आणि युक्ती यांचं बळ वापरूनच यवनांचं राज्य घालवता येईल. मात्र त्या बळाला ईश्वर भक्तीचं, मांगल्याचं, समाज कल्याणाचं अधिष्ठान जर दिलं तर ते शक्य आहे. मग असुरांचा पराभव करता येईल आणि समाजाचं कल्याणही साधता येईल. संस्कृती, धर्म यांचं संरक्षण, संवर्धन करायला केवळ अहिंसा, साधन शुचिता उपयोगी पडणार नाही. त्यासाठी पुरेसं सामर्थ्य संपादन करायला हवं. श्रोते विचारमग्न झाले. स्वामी म्हणाले, ईश्वर भक्ती म्हणजे काय ते नीट समजून घ्या. पूजा, अर्चा, भजन, कीर्तन, जप, तप करणं हा संकुचित भक्ती मार्ग झाला. खरा भक्ती मार्ग त्यापेक्षा कितीतरी व्यापक आहे, मोठा आहे. ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून सर्व प्राणीमात्रांचं कल्याण चिंतणं, प्राणीमात्रांशी माणुसकीने वागणं, हीच खरी ईश्वर भक्ती आहे. दैत्य, दुर्जन सामोपचारानं आणि गोडीनं ऐकत नसतील तर आपल्या बळाच्या जोरावर त्यांना नमवावं, हा खरा व्यापक आणि विवेकी भक्ती मार्ग आहे. रामदास स्वामींनी हाच भक्ती मार्ग शिवाजी महाराजांना सांगितला. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी अत्याचारी यवनांशी लढले आणि हिंदवी राज्य स्थापन केलं. देशभर सर्वत्र हाच भक्ती मार्ग आचरायला आता हवा. हाच भागवत धर्माचा संदेश आहे. गीतेतही भगवान श्रीकृष्णांनी हेच सांगितलंय. श्रीराम समर्थ श्रीराम.